सौरभ, खरं तर अंतरिम बजेट हे सादर झालं, मात्र ज्यांच्यासाठी हे बजेट सादर झालं ते समाधानी आहेत का, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेत का, हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा काका, तुम्ही बजेट बघितलेलं आहे, तुमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का? बजेटवर तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? बजेटनं 50% केलेलं आहे, अजून 50%चं काम बाकी राहिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी सवलती किंवा काम करायला पाहिजे होतं तिथं अजून झालेलं नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यासाठी काही झाले म्हणावं तशी सोयी झालेल्या नाहीत. खताचे, पाण्याचे, विजेचे दर सगळे वाढलेले आहेत, परंतु त्याच्या उत्पादनाला त्याचे त्याप्रमाणे दर आलेले नाहीत. समाजामध्ये अनएम्प्लॉयमेंट भरपूर वाढलेली आहे. त्यांना काम करणारे हात आहेत, पण हाताला काम नाही आहे, अशी स्थिती आहे. बँका ज्याचं तारण देणार आहे अशाच लोकांना कर्ज देतात, इतर लोकांना कर्ज मिळत नाही. मग त्या लोकांनी कुठं जायचं? ते लोक धंदा कसे करायचे आणि समाजाची किंवा देशाची प्रगती कशी होणार, याचा विचार लोकांनी करायला पाहिजे. बुलेट ट्रेन वगैरे ठीक आहे, परंतु रिमोट एरियामध्ये ज्याचं अजून कसल्या प्रकारची साधनं नाहीत, ह्या ठिकाणी सुद्धा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी भरपूर व्हायला पाहिजे. त्याशिवाय सर्वांगीण प्रगती होणार नाही. महिलांसाठी काय या बजेटमधून मिळालेलं आहे ते जाणून घ्या. महिलांसाठीची अपेक्षा पूर्ण झालीत का? अजून एवढं म्हणावे तसे झालेले नाहीत. रोजच्या वापरातले डाळी, खाद्यतेल, सिलेंडरचे दर तसंच आहे तसं आहे. थोडंसं स्वस्त होणे गरजेचं होतं. आणि महिलांसाठी स्कीम पाहिजे होतं, इंडस्ट्रियल स्कीम, ते काय झालेलं नाही. आशा कार्यकर्त्यांसाठी थोडाफार झालेलं आहे, अंगणवाडींसाठी ते समाधानकारक आहे. आपल्यासोबत मंजुनाथ आहेत, जे सीए आहेत. तुमची काय अपेक्षा पूर्ण झाली या बजेटमधून, काय वाटतं? सध्या तरी मागचे जे टॅक्स स्लॅब आहेत तेच कंटिन्यू ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर GST मध्ये हे कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचं होतं की सामान्य व्यापारी, जो छोटे व्यापारी आहेत, त्यांना GST मध्ये थोडंफार ॲम्नेस्टी स्कीम, त्यानंतर GSTचे रेट कमी करायला पाहिजे होत्या, त्या करता आलेल्या नाही. त्यामुळं थोडंसं हिरमोड झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगारदार जे आहेत त्यांचाही हिरमोड झालेला आहे. तर आपण सौरभ बघितले या ठिकाणी काही प्रमाणात नाराजी, काही प्रमाणात समाधान, अशा पद्धतीचं संमिश्र प्रतिक्रिया आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं बजेट मांडण्यात आलेलं आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठीच हे बजेट असणं अपेक्षित होतं, अशी एक प्रतिक्रिया या सगळ्या कुटुंबाने दिलेली आहे. विजय, धन्यवाद याबद्दल. तर शेतकऱ्यांना या